श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हिवाळ्यातील विषाणूजन्य आजार याविषयी डॉक्टर जयराज नायर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. श्रोतेहो नमस्कार. हिवाळा हा वर्षातील आनंददायी ऋतू असला तर त्यासोबत येणारी सर्दी व खोकल्याची समस्या आपल्या आरोग्याला मोठे आव्हान निर्माण करू शकतो. तापमान घटल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि विविध विषाणूंना शरीरावर आक्रमण करण्याची संधी मिळते. त्यामुळे हिवाळ्यात सर्दी खोकल्यापासून बचाव करणे अत्यंत गरजेचे ठरते. आपण प्रतिबंधात्मक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम थंडीपासून स्वतःचं रक्षण करणे, उबदार कपडे घालणे हे गरजेचं आहे. गरम पाणी पिण्याची सवय लावल्याने घसा स्वच्छ राहतो आणि शरीराला उष्णता मिळते. सर्वप्रथम स्वच्छतेचे महत्त्व समजून घेणे फार आवश्यक आहे. बाहेरून घरी आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, खोकताना किंवा शिंकताना रुमाल, टिश्यू किंवा काहीच नसलं की हाताच्या कोपराचा वापर करणे, तसेच इतरांशी अनावश्यक जवळचा संपर्क टाळणे या साध्या सवयीमुळे संक्रमण मोठ्या प्रमाणावर थांबवू शकतो. यासोबतच संतुलित व पौष्टिक आहार घेतल्याने आरोग्य चांगलं राहतं. व्हिटॅमिन सी युक्त फळे जसं आवळा, पेरू, हिरव्या पालेभाजी यासारखे नैसर्गिक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. अतिथंड व बर्फाचे पदार्थ टाळून कोमट पाणी व गरम द्रव्य जसे सूप, गरम पाणी याचा आहारात समावेश करणे आरोग्यास हितकारक ठरतं. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणे अतिआवश्यक आहे. योग्य व उबदार कपड्यांचा वापर करणे, डोके, कान व पाय झाकून ठेवणं, ओले कपडे न घालणं आणि अचानक तापमानातील बदल टाळणं या उपायांनी सर्दीचा धोका कमी होतो. घरातील वातावरणही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छ, हवेशीर व उबदार घर सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतात. धूळ आणि धूर टाळायला पाहिजे. आवश्यक असल्यास स्टीम घेणे हे घशाच्या आरोग्यास उपयुक्त ठरते. तसेच नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मानसिक तणाव टाळणे यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती अधिक सक्षम राहते. आजारी पडल्यास स्वउपचार न करता योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे लसही उपलब्ध आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलांना व वयस्कर या दोन्ही वयोगटांना वेळोवेळी लस घेणे अनिवार्य आहे. इन्फ्लुएन्झा म्हणजेच फ्लूची लस घेतल्यास फायदा होतो. हिवाळ्याच्या आधी घेतलेला इन्फ्लुएन्झा म्हणजेच फ्लू शॉट ही लस घेतल्याने सर्दी, खोकला व न्यूमोनिया यासारख्या आजाराचा प्रमाण व तीव्रता दोन्ही कमी होण्याची शक्यता असते. शेवटी एवढंच सांगेन, जागरूकता, स्वच्छता, संतुलित जीवनशैली आणि योग्य काळजी या 4 गोष्टींचा साथीने आपण हिवाळ्याचा आनंद घेत सर्दी खोकल्यापासून दूर राहू शकतो. श्रोतेहो, आत्ताच आपण हिवाळ्यातील विषाणूजन्य आजार याविषयी डॉक्टर जयराज नायर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखेडे.